यांचं कार्यक्रम स्थळी आगमन झालेलं आहे। टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। शंखनादाने वातावरण अत्यंत प्रसन्न, शुभ, मंगलमय आणि पवित्र झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत आहे। त्यांच्या सोबत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजनजी, माननीय श्री दादाजी भुसेजी, माननीय ॲडव्होकेट माणिकराव कोकाटेजी, माननीय नरहरी झिरवाळजी, माननीय सुहास कांदेजी। मंडळी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन आणि अभिवादन केलं जात आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। दीपेन लोकान जयती, दीपस्तेजोमयः स्मृतः, चतुर्वर्ग प्रदोदीपन, तस्मात् दीप यजेत प्रिये। दीप हा तेजोमय आहे, दीपाने जय मिळवता येतो। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती दीप करून देतो आणि म्हणूनच दीप प्रज्वलित करावा। दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे, आपण सर्वच जाणता। दीप प्रज्वलित झालेला आहे, कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। सर्व मान्यवरांनी राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहूया। राष्ट्रगीतानंतर लगेचच राज्यगीत होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। राष्ट्रगीत। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे। जय हिंद, जय राज्यगीत। जनगण सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। तरी तरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। शिवला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला। दिल्लीचे ही रक्तदानी महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र। सर्वांनी स्थानापन्न व्हावं। मंडळी, 2027 मध्ये होणाऱ्या
सिंहस्थ कुंभमेळ्याशी निगडीत विविध विकास कार्यांच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित सर्वांचं, विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अन्य माननीय मंत्री महोदय, माननीय खासदार, माननीय आमदार, आदरणीय साधू महंत, मंचावरील इतर मान्यवर अतिथी, सन्माननीय पाहुणे, मंडपात उपस्थित मीडिया प्रतिनिधी आणि या आनंद सोहळ्याला उपस्थित सर्वांचं मी मानसी सोनटक्के मनपूर्वक स्वागत करते. पुष्पगुच्छ आणि कुंभमेळ्याच्या चित्राच्या रूपात मानचिन्ह देऊन सर्वात आधी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतील नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडामजी. कुंभमेळ्याच्या चित्राच्या रूपात हे मानचिन्ह आदराचं प्रतीक म्हणून डॉक्टर प्रवीण गेडाम नाशिकचे विभागीय आयुक्त हे आता पुष्पगुच्छ देत आहेत. प्रेमाचं स्वरूप म्हणून याचा स्वीकार झालेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथराव शिंदे यांचं स्वागत करतायत श्रीयुत शेखर सिंग, आयुक्त कुंभमेळा. आणि आता माननीय श्रीयुत गिरीश महाजनजी, मंत्री जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन यांचं स्वागत करतील. मॅडम मनीषा खत्री, आयुक्त नाशिक महानगरपालिका. त्यानंतर माननीय श्रीयुत दादाजी भुसे यांचं स्वागत करतील श्रीयुत आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नाशिक. माननीय मंत्री शालेय शिक्षण श्री दादाजी भुसे. यानंतर माननीय ॲडव्होकेट माणिकराव कोकाटेजी, मंत्री क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व अवकाफ यांचं स्वागत करतील श्री जलद शर्मा. NMRDAचे महानगर आयुक्त श्रीयुत जलद शर्माजी. यानंतर माननीय नरहरी झिरवाळ यांचं स्वागत करतायत श्रीयुत दत्तात्रय कराळे, नाही आले. माननीय आमदार श्रीयुत सुहास कांदेजी यांचं स्वागत आहे. सर्व खासदार आणि आमदारांचं स्वागत हे मी शब्दसुमनांनी करते, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन. आणि त्यानंतर मंडपात उपस्थित सर्व आदरणीय साधू महंतांचं पुष्पमाळांनी स्वागत करतील श्रीयुत शेखर सिंग, कुंभमेळा आयुक्त. मंडळी, कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी पाचारण करते. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सदैव तत्पर असे कर्तव्यसिद्ध अधिकारी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडामजी. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सर, उपस्थित असलेले सन्माननीय कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन, उपस्थित सन्माननीय मंत्री महोदय श्री दादाजी भुसे, श्री माणिकराव कोकाटे, श्री नरवळी झिरवाळ सर, उपस्थित सर्व सन्माननीय खासदार, आमदार, आभासी पद्धतीने आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे माननीय मुख्य सचिव श्री राजेश कुमार, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री गोविंदराज आणि इतर मंत्रालयातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, इतर अधिकारी, त्याचप्रमाणे येथे उपस्थित असणारे ग्रामविकास विभागाचे आणि जिल्ह्याचे पालक सचिव श्री डवले सर, विविध आखाड्याचे उपस्थित असलेले पूजनीय साधू आणि महंत, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले श्री विशेष पोलीस महानिरीक्षक, कुंभमेळा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, मुख्य अभियंता, इतर सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नाशिककर बंधू आणि भगिनींनो, समुद्रमंथन आणि रामायण अशा पौराणिक घटनांपासून ते स्वातंत्र्य चळवळ आणि आधुनिक भारताच्या इतिहासात विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नाशिकबाबतची महती अगदी विविध पुराणांपासून इतिहासाने नमूद केलेली आहे.
मार्कंडेय ऋषींनी नाशिकबद्दल असे म्हटले होते की सकल देश नाशिकम स्वर्गतुल्यमिव भाती भूतले, म्हणजेच संपूर्ण देशात स्वर्गाशी तुलना होऊ शकणारे एकमेव नाशिक आहे. दर 12 वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा 2027मध्ये होणार असून 2015 प्रमाणेच हा संपूर्णतः सुरक्षित आणि अत्यंत स्वच्छ असा करण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच या भव्य सोहळ्यात येणाऱ्या साधू महंत, भाविक, पर्यटक आणि समस्त नाशिककरांना देखील एका अद्वितीय अशा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाची अनुभूती मिळेल, याही दृष्टीने शासन कार्यरत आहे. त्याचप्रमाणे ही पर्वणी नाशिकच्या पायाभूत सुविधा आणि पर्यटनासह एकंदरीतच संपूर्ण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारी असेल. अशा प्रकारचे प्रकल्प विचाराधीन आणि अंमलबजावणीखाली आहे. हर घर कुंभ नेण्यासाठी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी लोगो स्पर्धांसारखे विविध उपक्रम देखील प्रस्तावित आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार डिजिटल आणि अत्याधुनिक कुंभ करण्याच्या दृष्टीने संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मोठ्या CCTV यंत्रणेच्या कामाचे भूमिपूजन आज होणार आहे आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणालीचे अनावरण होणार आहे. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि नाशिकच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भार घालणारे अनेक प्रकल्पांचे आज भूमिपूजन होत आहेत. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि नाशिक मनपाचे रस्ते आणि पूल, नवीन मलनिस्सारण आणि शुद्धीकरण यंत्रणा, जलशुद्धीकरण आणि वितरण व्यवस्था, रामकालपथ हा धार्मिक कॉरिडॉर, विविध मंदिरांची कामे आणि इतर कामे असे एकंदरीत 5,657 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. याशिवाय भारत सरकारकडून रेल्वे, रस्ते अशा विविध कामांसाठी 9,382 कोटी रुपयाचे प्रकल्प विविध स्तरावर प्रगतीपथावर आहेत. याचप्रमाणे पुढील टप्प्यात देखील राज्य शासनाकडून किमान 10,000 कोटींची कामे प्रस्तावित आहेत. शासनाने देखील यानिमित्त कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करून त्याकरिता पूर्ण वेळ विशेष सक्षम भारतीय प्रशासकीय सेवेचे कुंभमेळा आयुक्त आणि शिवाय 76 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर केला आहे आणि आवश्यक निधीची तरतूद केली आहे. सन्माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आणि नाशिककर यांच्या सहकार्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही सर्व कामे मार्च 27 पूर्वी आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करू असा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि नाशिकमध्ये विकासाचा अमृत कुंभ येईल असेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो. आज कुंभमेळ्याच्या भूमिपूजनाशिवाय नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेच्या भव्य इमारतीचे देखील उद्घाटन होत आहे. 2 टप्प्यातील या इमारतीची एकंदरीत 82 कोटी रुपयाची प्रकल्प किंमत असून 2,30,000 चौरस फुटाची ही 6 मजली इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि आधुनिक अशी आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा परिषदमध्ये विश्वास व्यक्त केल्याप्रमाणे मी या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो की त्यांचे काम देखील अत्यधिक उंचीवर जात राहील. एवढे बोलून आजच्या या कामामुळे आम्हाला एक ऊर्जा मिळेल, या कार्यक्रमामुळे ऊर्जा मिळेल आणि नाशिकच्या विकासाला अधिकच बळ मिळेल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण दिलेल्या अत्यंत उपयुक्त अशा माहितीकरता धन्यवाद. मंडळी, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि जलद गतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नाशिक शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची सुधारणा, रुंदीकरण, काँक्रिटीकरण, नद्यांवर पुलांचं बांधकाम अशा एकूण 2,270 कोटींच्या विकास कामांचं आणि नाशिक महानगरपालिका अंतर्गत नाशिक शहर पाणी पुरवठा योजना विस्तारीकरण व सुधारणा, मलनिस्सरण प्रकल्प विस्तारीकरण व सुधारणा, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत CCTV आणि फायबर ऑप्टिक्स आणि गोदावरी तीरावरील पुरातन मंदिर जीर्णोद्धार अशा 3,387 कोटी रुपयांच्या म्हणजे एकूण एकंदर 5,658 कोटी रुपयांच्या विविध कार्यांचं भूमिपूजन रिमोटच्या माध्यमातून
रामायणातील पंचवटी म्हणून प्रसिद्ध असलेले पौराणिक शहर नाशिक, जे दर 12 वर्षांनी होणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पण प्रसिद्ध आहे. इथे 2027ला होणाऱ्या कुंभमेळ्यात लाखो भाविक देश विदेशातून महास्नान करण्यासाठी येणार आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून कुंभमेळ्याच्या चांगल्या व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या गतिमान नेतृत्वात मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार सुमारे 5,700 कोटी रुपयांच्या 44 प्रकल्पांची पायाभरणी नाशिक इथे करत आहेत. नाशिक महानगरपालिकेचे 3,400 कोटी रुपयांचे 26 प्रकल्प आहेत. नाशिकच्या रामकुंड पथ परिसराला जागतिक स्तरावर एक उत्कृष्ट तीर्थ आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी रामकल पथ प्रकल्पाची कल्पना करण्यात आली, ज्यामध्ये समाविष्ट आहे रामकुंड परिसर आणि घाटांचा विकास, प्रवेशद्वार, रस्त्यांचे सुशोभीकरण, LED लाइटिंग, वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन, दगडी फरशा, भित्तिचित्रे आणि सुशोभीकरण. या प्रकल्पामुळे व्यवस्थापन सुलभ होईल आणि कुंभमेळ्याच्या काळात उत्तम गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजनात मदत होईल. रामकल पथ प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी G+7 इमारतीत 30 चौरस मीटर क्षेत्रफळाची 1 BHK तील एकूण 77 निवासी युनिट्स प्रदान करण्यात येणार आहेत. नागरिकांची दीर्घकाळापासूनची स्वच्छ गोदावरीची मागणी पूर्ण करण्यासाठी 5 STP बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल आणि हे प्रक्रिया केलेले पाणी उद्यान, बांधकाम प्रकल्प, उद्योग इत्यादीसाठी पुन्हा वापरले जाईल. 247 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मुकणे धरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमधील नागरिकांना आणि भक्तांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. अमृत 2.0 पाणी पुरवठा नेटवर्क प्रकल्पामुळे पाण्याची गळती 47% 20% कमी होईल. सिंहस्थमध्ये साधुग्राम करिता पाणी पुरवठा व्यवस्था करण्याकरिता 2 दशलक्ष लिटरचे 2 नवीन जलकुंभ तसेच 220 किलोमीटरची जुनी वितरण पाईपलाईन बदलणे, जिल्हा मीटरिंग क्षेत्र मर्यादित बांधकाम करणे, लवाटे नगर ESR क्षेत्रात अंदाजे 151 किलोमीटरचे नवीन पाईपलाईन टाकणे आणि प्रायोगिक तत्वावर 24/7 पाणी पुरवठ्यामुळे समान पाणी पुरवठा सुनिश्चित होईल. कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी संपूर्ण शहरात 3011 CCTV कॅमेरे बसवले जातील, ज्यांचे निरीक्षण एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे आणि 4 ऑपरेशन सेंटर्स मधून केले जाईल. नाशिक शहरात 230 किलोमीटर ऑप्टिकल फायबर नेटवर्क तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत सुरक्षित कुंभ सुनिश्चित करेल. तपोवन STP इथे गोदावरी नदीवर पूल, लक्ष्मी नारायण मंदिरालगत समांतर पूल, संत गाडगे महाराज पुलाचे डाऊन रॅम्पचे बांधकाम, नाशिक रोड विभागात वडनेर दुमाला इथे वालदेवी नदीवर नवीन पूल, मिलिंद नगर इथे नंदिनी नदीवर पूल बांधण्यात येणार आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत होईल. शहरातील वाहतुकीच्या सर्क्युलर मुव्हमेंटसाठी 9 प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यात येत आहेत, ज्यामुळे कुंभमेळ्यादरम्यान गोदावरी घाट आणि प्रमुख रेल्वे स्थानके, विमानतळ आणि महामार्ग यांच्यात थेट संपर्क सुनिश्चित होतील. या कामाव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभाग 2,270 कोटी रुपयांचे 453 किलोमीटर लांबीच्या 18 रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा कामे देखील करत आहे. हे रस्ते शहरातील सर्व रेल्वे स्थानके, विमानतळ, द्रुतगती महामार्ग यांना जोडतील. यामध्ये नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा एक अतिशय प्रतिष्ठित 6 लेन कॉन्क्रीट रस्ता समाविष्ट आहे. या सर्व प्रकल्पांमुळे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद आणि आरामदायी होईल. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकार भाविकांचे मुक्काम आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायी बनवण्यास कटिबद्ध आणि उत्सुक आहेत. मंडळी, प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली हा एक सोपा आणि उपयुक्त डिजिटल प्लॅटफॉर्म आहे,
जो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील 2027च्या कुंभमेळ्यातील सर्व प्रकल्पांचं नियोजन, देखरेख आणि प्रगती तपासण्यासाठी तयार केला गेलेला आहे. या प्रणालीमुळे सर्व कामांचं एकाच ठिकाणी निरीक्षण आणि नियंत्रण करता येईल. युजर मॅनेजमेंट, प्रोजेक्ट क्रिएशन, प्रोजेक्ट मॉनिटरिंग, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन, फायनान्शियल मॅनेजमेंट, ॲक्शन ट्रॅकिंग सिस्टम आणि MIS डॅशबोर्ड ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमवर आधारित एक ध्वनिचित्रफित पाहूया. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 हा गोदावरी नदीच्या काठावर भरणार आहे, जिथे लाखो भाविक स्नान करण्यासाठी येतील. महाराष्ट्र सरकार तांत्रिक एकात्मता आणि विकास प्रकल्पांसह हा कार्यक्रम भव्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेरणेतून उभारलेला PMIS हे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे प्रकल्पांचे नियोजन, देखरेख आणि प्रगतीचा एक सोपा आणि उपयुक्त डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. माननीय मुख्यमंत्रीजी आणि उपमुख्यमंत्रीजी आज नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम अर्थात PMIS डॅशबोर्डचे उद्घाटन करत आहेत. PMIS डॅशबोर्डची वैशिष्ट्ये: वापरकर्ता व्यवस्थापन, नवीन वापरकर्ते संस्था जोडणे, माहिती बदलणे आणि आवश्यक अधिकार देणे, प्रकल्पाची रिअल टाइम प्रगती आणि तपासणी, गुणवत्ता तपासणी, आर्थिक व्यवस्थापन, 7 MIS डॅशबोर्डवर कार्य ट्रॅकिंग, तसंच विभागाचे सर्व प्रकल्पांची एकत्रित माहिती, कामाचे प्रोग्रेस, टार्गेट, आठवड्याची प्रगती आणि विभागनिहाय अहवाल पाहता येतील. आपल्या चिरंतन श्रद्धा, साधना आणि संस्कृती यांची अनुभूती घेण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यात सहभागी व्हा. आणि आता वेळ झालेली आहे कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाच्या स्पर्धेच्या लॉन्चची. तर आज या स्पर्धेचा लॉन्च होतोय. सर्व नियम व अटी अधिकृत संकेतस्थळावर मिळतील. 20 नोव्हेंबर ही रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख आहे, तर सबमिशनची शेवटची तारीख ही 20 डिसेंबर आहे. विजेत्यांची घोषणा 5 जानेवारीला होणार आहे. पहिलं बक्षीस 3 लाख रुपये, दुसरं बक्षीस 2 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस 1 लाख रुपये या बक्षिसांचं स्वरूप आहे. त्यासोबतच प्रशस्तीपत्र देखील देण्यात येतील. तर जे जे स्पर्धेत सहभागी होणार आहेत त्या सर्वांना आजच शुभेच्छा. आणि आता माननीय आपण ध्वनिचित्रफित त्याची पाहणार आहोत चिन्हाची. सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं हे आवाहन आहे. 1 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. मंडळी, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात नाशिक त्याप्रमाणेच कुंभमेळ्याच्या आयोजनाकरता कटिबद्ध असणारे आणि त्या अनुषंगाने कार्याला अधिक आणि बळकटी देणारे माननीय मंत्री जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन श्रीयुत गिरीश महाजनजी यांनी उपस्थितांना संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करते. माझ्या मागून सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहेत आणि दोन्ही हात वर करून घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की. सर्व जणांनी हात उंच करायचे आहेत. भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम.
जय जय श्रीराम. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकास कामांचा शुभारंभ तसंच जिल्हा परिषदेच्या भव्य नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मंचावर बसलेले आमचे मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, सर्व अधिकारी आहेत. साहेबांनी मला फक्त 3 मिनिट दिलेले आहेत. कार्यक्रमाला 2 तास उशीर झालेला आहे. साहेबांना पुढचे कार्यक्रम आहेत, त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो. सन्माननीय मंच आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आज नाशिक शहरामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने आज अनेक विविध कामांचा शुभारंभ या ठिकाणी झाला. भूमिपूजन झाले, जिल्हा परिषद भव्य इमारत आहे त्याचं उद्घाटनही या ठिकाणी झालं. आपल्या सर्वांना कल्पना आहे 1.5 वर्षानंतर पुढच्या वर्षी आणि परत 6 याच दिवसामध्ये कुंभमेळा या ठिकाणी येणार आहे. आणि हा कुंभमेळा हा नुसता देशापुरता मर्यादित नाही, राज्यापुरता नाही, तर अख्ख्या जगभर या कुंभमेळ्याची चर्चा होणार आहे, त्याचं नावलौकिक होणार आहे. गेल्या वेळी 12 वर्षापूर्वी आपण कुंभमेळा केला, त्याची सुद्धा दखल सर्व देशभर नाही तर जगभर घेतली गेली. आम्हाला अमेरिकेला सुद्धा बोलवलं गेलं. सर्व अधिकारी मी त्या ठिकाणी गेलो. त्यांनी सांगितलं क्राऊड मॅनेजमेंट तुम्ही कसं केलं. एकही कॅज्युअल्टी नाही, एकही कोणाला दुखापत झाली नाही, कोणी मृत्युमुखी पडलं पण नाही, कोणी हरवलं नाही. एवढा मोठा रेकॉर्ड ब्रेक कुंभमेळा झाल्यानंतर तुम्ही कसं मॅनेज केलं, आणि म्हणून ते ऐकण्यासाठी त्यांनी आमच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं. पण यावेळचा कुंभमेळा हा गेल्या वेळेपेक्षा वेगळा आहे. तुम्हाला कल्पना असेल, प्रयागराजला आपण आता कुंभमेळा बघितला, सगळे गर्दीचे रेकॉर्ड त्या ठिकाणी तुटलेत, झाल्यात, काही कॅज्युअल्टी झाल्यात, लोक काही भाविक आहेत, भक्तगण मृत्युमुखी पावलेत, ही वस्तुस्थिती आहे. पण नाशिकमध्ये सुद्धा यावेळी कुंभमेळा गेल्या वेळेपेक्षा 3-4 पट मोठा होणार आहे, 4 पट मोठा होणार आहे. प्रयागराजला मोठा त्या ठिकाणी जागा आहे, नदीचा तट आहे, तो किलोमीटरमध्ये आहे, पण आपल्याकडची परिस्थिती वेगळी आहे. नाशिकला रामकुंड आहे, छोटी जागा आहे. त्र्यंबकेश्वरला अतिशय छोटा कुंभ आहे, छोटा कुंड त्या ठिकाणी आहे, आणि त्यामुळे येणारे भाविक हे लाखाच्या कोटीच्या संख्येमध्ये आहेत. आणि एकाच ठिकाणी त्या ठिकाणी स्नान करायचं म्हटलं तर खूप मोठी म्हणजे आपली परीक्षाच आहे. आणि म्हणून मला वाटतं यासाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे. कुठेही कोणाला दुखापत होणार नाही, कोणाचाही मृत्यू होणार नाही, कुठली अप्रिय घटना घडणार नाही, याची तुम्हाला सगळ्यांना काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण गेल्या 2 वर्षापासून 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून कामाला लागलेलो आहोत. यासाठी आमची 6 मंत्र्यांची समिती आहे, अधिकारी आमचे सगळे अतिशय जोरात कामाला लागलेले आहेत, रात्रीचा दिवस करतायत. आमचे गेडाम साहेब प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत, या ठिकाणी कलेक्टर आहेत, आयुषकुमार आहेत, या ठिकाणी आमच्या महानगरपालिकेच्या कमिशनर आहेत, आणि त्यांनी तर कामाचा धडाका सुरू केलेला आहे. त्यांनी रात्रीचा दिवस या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे मला वाटतं मनीषा, आपण जे काम करत आहात, खरं आम्हाला असं वाटलं तर महिला अधिकारी कुंभमेळा आहे, मोठं चॅलेंज आहे, महिलांना काम द्यायचं की नाही. पण साहेबांनी त्यांची निवड त्या ठिकाणी केली, त्यांच्याकडे 4 दिला. पण आज आम्ही बघतोय की अतिशय कामाचा वेग, अतिशय झपाट्याने त्या काम करतायत, कुठेही वेळ नाही, भान नाही, जेवण नाही, आणि अशा पद्धतीने त्यांचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे शेखर सिंग म्हणून नवीन आयुक्त आलेले आहेत, ते या ठिकाणी काम बघतायत, त्यांचे सगळे अधिकारी आहेत. अतिशय वेगाने काम चाललेलं आहे. हा कुंभ मला स्वच्छ करायचा आहे, सुंदर करायचा आहे, आणि त्याबरोबर सुरक्षितही करायचा आहे. कुठेही अप्रिय घटना घडणार नाही, कुठे या ठिकाणी कुणाचीही गुंडगिरी चालणार नाही, दादागिरी चालणार नाही, कुठे चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत, यासाठी आम्ही सगळी काळजी घेतो आहोत. आता तर आपण बघितलं असेल नाशिक शहरामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण समाधानी आहात की नाही. आमचे CP या ठिकाणी काम करतायत, संदीप कर्णिक,
त्यांची सगळी टीम, त्यांचे DCP, सगळे इन्स्पेक्टर, सगळे पोलीस अधिकारी, कर्मचारी, काही लोकांनी या नाशिक शहराला वेठीस धरलेलं होतं, हैदोस माजवलेला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्यात, सक्त ताकीद दिली आणि या सगळ्या गुंडांचा बिमोड या ठिकाणी नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चाललेला आहे. मी म्हणेल 10-15 हजार लोक तर गायबच झालेले आहेत. ते सगळे श्याम खाटूक आहेत, आपलं देवस्थान तिकडे आहेत, तिकडे गेलेले आहेत, काही जम्मू काश्मीरमध्ये गेलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या देवांना सगळं घालतात की बाबा आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. पण या नाशिक शहरातली सगळी गुंडगिरी मोडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, शिंदेसाहेब असतील, सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आता ही गुंडगिरी आम्ही खपवून घेतली देणार नाही, अजिबात गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही. आणि अनेक जण आता नाशिक शहर सोडून पळालेले आहेत आणि म्हणून आम्हाला कुंभमेळा हा अतिशय सुरक्षित सुद्धा करायचा आहे आणि त्यासाठी आमची तयारी या ठिकाणी चाललेली आहे. आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. हा कुंभमेळा धार्मिक कार्य नाही, ते आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या नाशिक शहराचा विकास हा कसा होईल, नाशिक शहरातलं टुरिझम पर्यटन कसं वाढेल, या ठिकाणी रोजगार निर्मिती कशी होईल, यासाठी याचा दुर्गामी परिणाम करणारा नाशिक शहरावर, जिल्ह्यावर हा कुंभमेळा या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की हा कुंभमेळा यशस्वी झाला पाहिजे. इथे बसलेले सगळे साधू संत महंत आहे, खऱ्या अर्थाने कुंभमेळा यांचाच आहे, यांच्याच नेतृत्वाखाली होणार आहे. आणि म्हणून महत्त्वाचे घटक म्हणून ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि म्हणून आपण साधू संत मिळून, आपण सगळे नाशिककर मिळून या ठिकाणी या कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊया. आमच्या घरी कार्य आहे, लग्न कार्य असताना आपण ज्या पद्धतीने कामाला लागतो, पाहुण्याचं स्वागत करतो, त्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं स्वागत, देशातून असतील, परदेशातून असतील, त्यांचं मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे, आदरातिथ्य करायचं आहे, जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे की बाबा नाशिक शहरामध्ये किती चांगले लोक आहेत, किती आदरातिथ्य आमचं करतायत. प्रयागराजला आम्ही गेलो, आपल्याकडचे सगळे भाविक गेले, ते सगळे कौतुक करत होते की प्रशासन किती चांगलं आहे, अधिकारी सगळे किती चांगले आहेत, पोलीस प्रशासन किती आपली काळजी घेत आहे, तिथले लोक किती काळजी घेत आहेत. आणि त्याच पद्धतीने किंवा त्यापेक्षा चांगली जबाबदारी आपण या ठिकाणी निभवायची आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं असं आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करतो. आज हजारो कोटी रुपये, त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये बोलतील, आपण सगळं चित्रफीत या ठिकाणी कार्यक्रमाची बघितली, 6,000 कोटी रुपयाच्या कामांचा शुभारंभ आज होतोय. 7,500 कोटी रुपयाचा रिंग रोड आपण त्या ठिकाणी करतोय, सिवरेज प्लांट आहे, नदीतलं पाणी शुद्ध राहिलं पाहिजे, आपण कॅमेरे बसवतोय, अनेक गोष्टी आहेत. 50 कामांचं उद्घाटन, 50 कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आपण आज या ठिकाणी करतो. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल, आपला जास्त वेळ घेणार नाही, आणि या ठिकाणी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावं, सगळ्यांनी आपला कार्यक्रम, आपल्या घरचा कार्यक्रम म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या मदतीचा हात वाढवावा, एवढंच आवाहन आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथराव शिंदेजी यांनी आजच्या या महत्त्वाच्या प्रसंगी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथराव शिंदे. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भवानी. हर 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 गंगे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आजच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे सहकारी मंत्री गिरीश महाजनजी, दादा भुसेजी, माणिकराव कोकाडेजी, खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, आमदार किशोर दराडेजी, आमदार पंकज भुजबळ, खासदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, मंगेश चव्हाण, राहुल आहेर, दिलीपराव बनकर, दिलीप बोरसे,
राहुल डिकले, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व मान्यवर अधिकारी, आपले प्रवीण गेडाम आहेत, शेखर सिंग, जलज शर्मा, आयुक्त मनीषा खत्री, आयुष प्रसाद, ओंकार पवार, दत्तात्रय कराळे, संदीप कर्णिक, बाळासाहेब पाटील, सर्व अधिकारी, प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि माझ्या उपस्थित लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इथं आलेल्या आहेत आणि लाडके भाऊ इकडे आहेत, लाडके वारकरी आहेत, लाडके शेतकरी आहेत आणि या व्यासपीठावर बसलेले सर्व साधू संत महात्मे आहेत, महंत आहेत, या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. मनापासून या सिंहस्थ कुंभमेळ्याची जी तयारी सुरू आहे शुभेच्छा देतो. आता येताना आम्ही घाटावर गेलो होतो, राम मंदिरात गेलो होतो आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे आणि येता येता जिल्हा परिषदेच्या अतिशय उत्तम इमारतीचं लोकार्पण देखील करून आलो. तिथं देखील आता जनतेची कामं होतील आणि म्हणून या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे आज या नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार आहे. याचा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विकास होणार आहे आणि आम्हाला येताना आयुक्त गिरीश महाजन आणि शेखरजी सांगत होते हे असं आम्ही करणार, याचा फसाड एकसारखं होणार, युनिफॉर्मिटी येईल, त्याच्यामध्ये एक अशी अतिशय उत्तम अशी तयारी या ठिकाणी होती आहे. खरं म्हणजे नाशिकच्या पवित्र क्षेत्रात संत महंतांची पावलं उमटणार आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्रीरामाच्या महादेवाच्या जय जयकाराने दुमदुमन जाणार आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला राज्य सरकार खूप आधीपासूनच आपण लागलो आहे. अनेक बैठका मुख्यमंत्री महोदयांनी घेतल्या आणि या बैठकांमधून देखील जी कामं शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म जी करायची आहेत त्याच्या सूचना, त्याचं सगळं नियोजन आज देखील जवळपास 5,757 कोटी रुपयांचं विकास प्रकल्पांची भूमिपूजन या ठिकाणी झालेली आहे आणि खरं म्हणजे हा एक पवित्र क्षण आहे. एक महान मंगल कार्याचा शुभारंभ होईल. फक्त हा धार्मिक सोहळा नाही तर नाशिकला जागतिक आध्यात्मिक नकाशावर आणणारा हा सिंहस्थ कुंभमेळा ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. गिरीश महाजन यांनी मगाशी सांगितलं की राज्य देश नाही तर जगाच्या जागतिक नकाशावर हा सिंहस्थ कुंभमेळा अतिशय सुरक्षितपणे नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने कुंभमेळ्यातील विकास कामं जी आहेत ही भविष्यात नाशिकचे अभिमान बिंदू ठरतील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. नाशिकला सुंदर स्वच्छ आधुनिक शहर करण्याची ही खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे आणि या कुंभमेळ्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही करण्याची संधी आणि भाग्य मिळालं आहे. कुंभमेळा प्राधिकरण आहे, विभागीय आयुक्त आहे, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, सर्व शासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. कारण लाखो लोक इथे येणार, लाखो संत महात्मे येतील देशभरातून आणि कोट्यावधी या ठिकाणी सगळे कुंभमेळ्यासाठी जे काय सगळी मंडळी येतील त्यांची सुरक्षा व्यवस्था, त्यांचं नियोजन अतिशय
उत्तम असलं पाहिजे यासाठी आणि दर्जेदार सगळ्या सोयीसुविधा असल्या पाहिजे यासाठी शासन कटिबद्ध आहे। आणि म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याला अध्यात्माचा उत्सव म्हणून भागणार नाही, तर उत्तम नियोजन आणि अंमलबजावणी ह्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे। अतिशय डेडिकेशन आणि डिवोशनने आपली सर्व प्रशासन आणि शासन काम करतंय आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने यामध्ये अनेक चॅलेंजेस देखील आहेत आणि म्हणून नियोजनामध्ये प्रत्येकाचा कस लागणार आहे, परंतु शेवटी लाखो लोक इथे येणार, त्यांचा सुरक्षेचा विषय महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रयागराजला आपण पाहिलं कोट्यावधी लोक त्या ठिकाणी आले, इथे कोट्यावधी लोक येणार आहे आणि म्हणून सरकारची जबाबदारी आपली आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थाने ही नाशिकचं हे सिंहस्थ कुंभमेळा प्रशासनाचा आणि राज्य सरकारची खऱ्या अर्थाने परीक्षाच होईल आणि या परीक्षेमध्ये आपण नक्की पास होऊ अशा प्रकारची तयारी या ठिकाणी आपल्याला होताना पाहतोय आपण। आणि म्हणून नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यावधी लोक येतील आणि त्यासाठी आपली सर्व तयारी मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे। 31 ऑक्टोबर 2026ला सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होईल आणि खरं तर त्या दिवसापासूनच सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला सुरुवात होईल आणि त्यामुळे एकच वर्ष आपल्याकडे आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जलद गतीने काम करण्याची आवश्यकता आहे। इथं मॅन पॉवर मशिनरी सगळ्या गोष्टींचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे आपलं काम होत आहे। एरवी कुंभमेळा 13 महिन्यांचा असतो, यंदाचा त्रिखंडी कुंभमेळा आहे त्यामुळे 22 महिन्यांचा हा कुंभमेळा चालणार आहे, त्यामुळे आपल्याला आवश्यकता आहे आणि म्हणून म्हणजे जवळपास 22 महिने साधू संत आणि भाविक यांची ये जा असणार आहे। तयार होणाऱ्या सुविधा पुढे पुष्कळ काळ टिकणाऱ्या पद्धतीने अतिशय दर्जेदार या ठिकाणी होतील आणि म्हणून या प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये देखील हर हर गंगेचा जयघोष झाला आणि जय गंगा मैया की च्या घोषणा दुमदुमत होत्या, तीच गंगा मैया नाशिकमध्ये देखील वाहणार आहे। नाशिकमध्ये गोदावरीला प्रेमाने गंगाच म्हटलं जातं, ही दक्षिण गंगा आहे आणि म्हणून गंगे इतकंच दक्षिण गंगेचंही पावित्र्य आपण मानतो आणि म्हणून आज या ठिकाणी आणखी एक गंगा प्रकटते आहे, ती विकासाची गंगा आहे। आज 5,500 कोटीच्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि म्हणून गोदाकाठी हिंदू धर्मियांचा उत्सव होतोय, हा त्रिखंड योग आहे आणि म्हणून 500 वर्षानंतर आलेला हा अमृत क्षण आहे आणि त्यासाठी तितक्याच ताकदीने आपल्याला सर्व तयारी करायचं आहे आणि म्हणून आपल्या जे मागच्या कुंभमेळ्यामध्ये अधिकारी होते ते या ठिकाणी आहेत। आपले अधिकारी प्रयागराजची तयारी देखील बघायला गेले होतो, मी एकदा एक बैठक घेतली त्यावेळेस तेव्हा प्रयागराजचा कुंभमेळा सुरू होता आणि आपले अधिकारी तिकडे जाऊन आले कारण तो मोठा कुंभमेळा होता आणि म्हणून अतिशय अनुभवी असे आपले अधिकारी आहेत। या ठिकाणी 1400 एकरवर साधुग्राम उभं राहणार आहे, त्यासाठी देखील भूसंपादन आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्याला देखील आपल्याला वेग द्यायचा आहे। साधू संतांच्या आखाड्यांची देखील चर्चा करून आपण पुढे जातो आहे आणि म्हणून स्वच्छतेला सर्वात जास्त महत्त्व आहे। रामकुंडामध्ये आणि नदीपात्रात पाणी स्वच्छ राहील हे देखील आपण कटाक्षाने पाहतो आहे। ड्रेनेजची व्यवस्था होती आहे, पुरेशी मोबाईल टॉयलेट जे आहे त्यांच्या साफसफाईचे योग्य नियोजन, त्याचे नियोजन या ठिकाणी होतं आहे आणि म्हणून कुणी यामध्ये सगळ्यांनी एक टीम बनून आपल्याला काम करायचं आहे। हे टीम वर्क आहे सगळ्यांचं। मगाशी आपले गिरीश भाऊ म्हणाले हा आपला कार्यक्रम आहे, आपला घरचा, आपला स्वतःचा आहे असं समजून प्रत्येकाने ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे, कारण ही नाशिकची शान आहे। कुंभमेळा आपल्याकडे होतो हे भाग्य आहे आपलं आणि म्हणून देशभरातले देश विदेशातले लोक इथे येतील आणि याचा जे काही पावित्र्य आणि जे राखण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी डिजिटल कुंभ
ही संकल्पना राबविण्याचा आणि त्यामुळे सर्व माहिती डिजिटल माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. प्रचार प्रसिद्धीसाठी वेगळा आराखडा तयार होईल. निगेटिव्ह बातम्या येतात त्या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून त्या खोटा असतील त्या लगेच त्यामध्ये आपल्याला कुठल्याही अफवा यामध्ये अशा प्रकारच्या कुंभमेळ्यात होतात आणि त्या तात्काळ त्याच्यावर आपल्याला नियोजन कंट्रोल करता येईल. आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेमध्ये देखील अतिशय कठोरपणे या ठिकाणी काम करणारे अधिकारी आहेत आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून गर्दीचं सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे आणि म्हणून ते आपण नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी आपण करू. खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याची पर्वणी हा एक महान क्षण आहे आणि म्हणून हा महान सोहळा उत्कृष्टपणे आणि निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. यासाठी राज्य सरकार, सिंहस्थ प्राधिकरण, प्रशासकीय यंत्रणा आपण सगळे सज्ज आहात आणि म्हणून आपल्याकडे येणारे आपले सगळे पाहुणे आहेत त्यांचा पाहुणचार योग्य रीतीने झाला पाहिजे. त्यांची कुठली गैरसोय होता कामा नये अशा प्रकारचं नियोजन आपण करताय. त्याबद्दल मगाशी आयुक्त दाखवलं आपल्याला की शेखरजी होते, सगळे अधिकारी होते की कुठे कुठे काय काय जी आता छोटी गल्ली बोळासारखी जागा आहे ती आपण वाढवतोय, मोठी करतोय, जेणेकरून इथं येणाऱ्या लाखो करोडो लोकांची गैरसोय होणार नाही. म्हणून अतिशय उत्तम असं या ठिकाणी नियोजन आहे. प्रभू श्रीरामाचा आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि नक्कीच हा कुंभमेळा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. गिरीशजी, सगळे आपण या ठिकाणी या कुंभमेळ्याला, दादा भुसे इकडे आहेत, गिरीश महाजन, माणिकराव, 3 मंत्री इकडे आहेत आणि बाकी सगळे आपले खासदार आमदार आहेत. या सगळ्यांची आपली सामूहिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी कुंभमेळ्याची तयारी आपण करतोय. मला वाटतं हा दृष्ट लागण्यासारखा सोहळा होईल. फक्त राज्यात नाही, देशात नाही, जगभरामध्ये या सिंहस्थ कुंभमेळ्याचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी होतंय. सगळ्यांनाच मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब. मंडळी, असं म्हणतात की ध्येय सात्विक आणि संकल्प की सर्वांची साथ तर लाभतेच आणि त्या जोडीने प्रचंड ऊर्जा आणि बळ प्राप्त होतं, ज्यामुळे कुठलंही मोठ्यातलं मोठं कार्य हे सिद्धीस जातं. आणि याचं उत्तम आणि श्रेष्ठ असं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. मी त्यांना मार्गदर्शनाकरता विनंती करते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. भारत माता की, भारत माता की. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की. बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. जय श्री राम, जय जय श्री राम. मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले कुंभ आयोजनाचे मंत्री गिरीश महाजनजी, आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसे, माणिकरावजी कोकाटे, सन्माननीय खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, सन्माननीय आमदार किशोर दराडेजी, पंकज भुजबळजी, देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी आहेर, दिलीपराव बनकर, राहुलजी ढिकले, दिलीपरावजी बोरसे, अपूर्व हिरे, मंगेश चव्हाण, एकनाथराव डवले, प्रवीण गेडाम, शेखर सिंग, झलक शर्मा, मनीषा खत्री, श्री आयुष प्रसाद, श्री संदीप कर्णिक, श्री दत्तात्रय कराळे, श्री ओंकार पवार, श्री बाळासाहेब पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर
विशेष रूपाने या भूमिपूजन कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या सहभागाने आणि ज्यांच्या आशीर्वादाने हा कुंभमेळा संपन्न होणार आहे असे आमचे सर्व संत महंत, विविध आखाड्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कुंभमेळ्याच्या विविध कामाचं भूमिपूजन आपण केलेलं आहे. खरं म्हणजे यावेळेचा कुंभ विशेष आहे, कारण 75 वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आलाय आणि ज्या लोकांना यात समजतं त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंहाशीत येणार, वक्री होणार आणि पुन्हा येणार अशा प्रकारचा योग असल्यामुळे हे कुंभाचं पर्व 28 महिने चालणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 पासनं 24 जुलै 2028 पर्यंत यावेळेचा कुंभ चालणार आहे. सुमारे 40 ते 42 विविध पर्वस्नान आणि महत्त्वाचे अमृत स्नान हे या कुंभामध्ये होणार आहे आणि यातलं पहिलं अमृत स्नान हे 2 ऑगस्ट 2027 या रोजी होईल. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावेळी प्रयागराजला जो कुंभ झाला, या कुंभाने भारतामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर्जागरणाची जी एक मोहीम चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला त्या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळालं. आणि जगातला सर्वात मोठा आस्थेचा महाकुंभ हा प्रयागराजला झालेला आपण बघितला. देशाच्या कोपऱ्यातून भाविक हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं. याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो. मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरीमध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता, डुबकी घेण्याकरता, अर्घ्य देण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात. प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधला फरक एवढाच आहे, प्रयागराजमध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगातीरी 15,000 हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्याजवळ 500 एकर जागा आहे. त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्याला करावं लागतं. पण 2015 देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि 15चा कुंभ देखील कुठलीही दुर्घटना न होता त्या ठिकाणी आपण पार पाडला. पण यावेळेस त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे, कारण प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभालाही किमान 5 पट जास्त लोक यावेळेस येतील, 5 पट भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे. त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे, सुरक्षा नीट झाली पाहिजे, दुर्घटना होऊ नये, पर्वस्नान, अमृत स्नान हे सगळं योग्य प्रकारे झालं पाहिजे. आणि त्यासोबत जी काही यातली भाविकता आहे, कारण कुंभामध्ये व्यवस्था सरकार करतं पण कुंभ सरकार चालवत नाही. आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात. त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली.
आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं आपण आता हातामध्ये घेतली आहे. आणि मला असं वाटतं समता 25,000 कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावी लागतील. त्यातली जवळपास 20,000 कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या 6,000 कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे. मला या निमित्ताने खरोखर आपल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायचं आहे. विभागीय आयुक्त असतील, आपल्या महानगरपालिका आयुक्त असतील, किंवा या ठिकाणी आता आपले मेला आयुक्त आलेले आहेत ते असतील, जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल, आपला पोलीस विभाग, या ठिकाणी पोलीसचे आपले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, या सगळ्या लोकांनी, मग ते इरिगेशनचे असतील, अजून PWDचे असतील, सगळ्यांनी अतिशय कोऑर्डिनेटेड अशा प्रकारचं कार्य ठिकाणी केलं. आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं करू शकतो. पण हे करताना मला हा देखील उल्लेख केला पाहिजे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेनेही आम्हाला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे. कारण एवढं मोठं काम करायचं, आता रामकाल पथ करायचा, तर त्या ठिकाणी काही लोकांना विस्थापित करावं लागेल, काही वायडनिंगमुळे काही लोकांची जागा घ्यावी लागेल. पण मी राहुल ढिकलेंचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी त्यात पुढाकार घेतला, लोकांना समजावून सांगितलं, प्रशासनाने समजावून सांगितलं आणि लोकांनी स्वेच्छेने त्या ठिकाणी पुनर्वसन मंजूर केलं, आपली जागा द्यायला मान्यता दिली आणि आपणही त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता करत नाही आहोत. मी आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही ठरवलं की कुंभ 12 वर्षात येणारा एक असं पर्व आहे की जे जगामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं नाव घेऊन जातं. आणि म्हणून आपण निधीची कुठली कमतरता पडू द्यायची नाही, त्याला जे लागेल ते आपण या ठिकाणी द्यायचं. आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं ही सुरू झालेली आहेत. यातनं रस्त्यांची दुरुस्ती आपण करतो, महामार्गांची दुरुस्ती करतो, पिण्याच्या पाण्याची योजना आपण करतो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे गोदावरीमध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे. कारण लोक स्नान करण्याकरता येतात, स्नानाचं महत्त्व आहे, त्यामुळे स्वच्छ, निर्मल आणि अविरल अशा प्रकारची गोदावरी त्यांना मिळाली पाहिजे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सीवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट्स तयार करायचे, त्यातनं स्वच्छ पाणीच गोदावरीमध्ये जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. चांगले घाट आपण तयार करतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करतो. आणि हे सगळं करत असताना जो त्याचा पारंपरिक एक त्याचं दृश्य आहे, ते पारंपरिक दृश्य बदलता कामा नये. तशाच प्रकारचं दगड, तशाच प्रकारचं बांधकाम मटेरियल हे सगळं घेऊन, ज्याला कन्झर्वेशन आर्किटेक्चर म्हणतात, अशा पद्धतीनं आज हा सगळा पुनर्निर्माणाचं काम हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मला विश्वास आहे आपण जे काम करतो, खरं म्हणजे नाशिक अशी नगरी आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मण भगवान या सगळ्यांचं वास्तव्य सर्वाधिक काळ राहिलेलं आहे. हरण देखील आपण रामायणामध्ये बघितलं, त्या संपूर्ण इतिहासाशी जुडलेलं हे नाशिक आहे. अंजनेरीचं पर्वत या ठिकाणी आहे आणि अर्थातच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं, की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आई गोदावरीचं उगमस्थान आहे. अशा प्रकारचं हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची की पुढची 25 वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत, ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत. आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे, अशा पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे.
आणि म्हणून हा जो काही आपण विकासाकरता निधी देतो यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की जी कामं होणार आहेत ती भविष्यात देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला बदलणारी असणार आहेत. आता त्र्यंबकेश्वरचं मी जास्त याकरता बोलत नाही आहे, तिथे निवडणुका चाललेल्या आहेत, आचारसंहिता आहे, म्हणून मी त्या ठिकाणी काय काय करतोय हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी येऊन माझं माईक बंद करतील, कारण आता त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही. त्या निवडणुकांनंतर तिथे आपण काय काय करतोय हे आपण निश्चितपणे सांगू. पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामध्ये हे विकासाचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर एकूणच आपल्याला कल्पना आहे की हे सगळे जे भाविक आपल्याकडे येणार आहेत हे येत असताना त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. म्हणून एक मोठा रिंग रोड देखील, म्हणजे 2 रिंग रोड करतोय आणि त्यातला एक आउटर रिंग रोड हा आपण तयार करतोय. या आउटर रिंग रोडमुळे खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या नाशिकला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि नाशिकचं जे नाशिक डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला देखील याचा एक मोठा फायदा होणार आहे. एक मोठी कनेक्टिव्हिटी नाशिकची तयार होणार आहे. नाशिकचं जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट देखील तिथली धावपट्टी असेल, तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग जवळपास 550 कोटी रुपये खर्च करून आपण तयार करतोय. इथल्या रेल्वे स्टेशनचं काम करतोय, इथल्या बस स्टँडचं आपण काम करतोय, इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी थांबण्याकरता स्पॉट्स आपण तयार करतोय, इथे स्मार्ट CCTV आपण लावतो, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो. या सगळ्या गोष्टीतनं एक आधुनिक अशा प्रकारचं जे नाशिक आहे ते आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की आता साधुग्रामची जागा, त्याच्या बाजूची जागा, या सगळ्या जागा टप्प्याटप्प्याने एक्वायर करत जवळपास 1200 एकर जागेमध्ये या ठिकाणी हे सगळं काम करायचं आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे भविष्यातही कुंभाकरता कुठलीही अडचण या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. आणि मला विश्वास आहे की नाशिककरांची मदत यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळेल. मी 2च विनंती आपल्याला करतो. एवढं मोठं काम करायचं तर काही लोकांना निश्चितपणे त्रास होईल, पण हा त्रास समाजाकरता आहे, तो आपल्याला थोडा सहन करावा लागेल. कोणाचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही. कोणाचं अधिग्रहण करावं लागलं तर त्याला चांगले पैसे देऊन त्याचा पूर्ण पुनर्वास आम्ही करू, पण आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला या निमित्ताने पाहिजे. दुसरं, माझी माध्यमांनाही विनंती आहे. माध्यमांनी चांगली प्रसिद्धी तर आम्हाला दिलेलीच आहे, पण अनेक वेळा माध्यमांमध्ये इथल्या टेंडरच्या बातम्याच फार चालतात. यांनी टेंडर घेतलं का, त्याला मिळालं का, या कंडिशन काय, त्या कंडिशन काय. माझी त्यांना विनंती आहे, हे अधिकाऱ्यांवर सोडून द्या. आमचा त्याच्यात इंटरफिरन्स नाही, आम्ही तो करणार नाही. हे काम चांगल्या दर्जाचं करायचं असेल तर चांगले कंत्राटदार लागतील. मग आपल्याला अनेक वेळा लोकल लोक येऊन काही बातम्या देतात, ज्याला काम मिळालं नाही तो येऊन बातम्या देतो. एकच गोष्ट सांगतो, सगळी कामं पारदर्शी पद्धतीने होतील आणि कोणालाही ते फेवर होणार नाही आणि कोणालाही त्रास दिला जाणार नाही. त्यामुळे इथली जी सगळी कामं आहेत ती कामं अधिकारी पारदर्शी पद्धतीने करतील हा विश्वास मी तुम्हाला देतो. त्यामुळे नेत्यांनी, पत्रकारांनी कोणीच या भानगडीत पडू नये अशा प्रकारचं निवेदन हे मला सगळ्यांना या निमित्ताने करायचं आहे. चांगल्या प्रकारचं काम करून आपल्याला हा कुंभमेळा चांगला यशस्वी करायचा आहे, त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आज या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आपण जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगचं देखील अनावरण केलं आहे. देशातली किंवा राज्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषदेची इमारत ही आपल्या नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे आणि अतिशय सुंदर इमारत आहे. आणि आता सुंदर इमारत झाली की आपली जबाबदारी पण वाढते. इमारत सुंदर असेल तर कामही सुंदरच चाललं पाहिजे, लोकाभिमुख चाललं पाहिजे, लोकांना त्यातनं न्याय मिळाला पाहिजे. मला विश्वास आहे की अशा पद्धतीनं निश्चितपणे या इमारतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू. आज मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. प्रभू श्रीरामाला विनंती करतो की आमचा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये प्रभू श्रीरामाने आम्हाला यश द्यावं
सर्व साधू संतांना देखील विनंती करतो, आमच्याकडनं काही चुका झाल्या तर आपण त्या पोटात घालाव्या. शेवटी आम्ही प्रयत्न करतो, पण आपल्याला माहिती आहे ईश्वराच्या हातून देखील चुका झाल्या तर आम्ही मनुष्य आहोत, रोज आम्ही चुका करतो. त्यामुळे आमच्या चुका आपण पोटात घालाव्या, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कुंभमेळा पुढे जाणार आहे. त्यामुळे कुठे चुकलो तर सांभाळून घ्या, आम्हाला सांगा, आम्ही आमची चूक सुधारू, पुन्हा चांगलं काम करू. पण तुमचं मार्गदर्शन आणि तुमची मदत ही या कुंभमेळ्याकरता सगळ्यात महत्त्वाची आहे, ती आपण द्यावी. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी सर्व साधू संतांना या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या प्रेरणादायी स्फूर्तिदायक अशा बहुमोल विचारांकरता धन्यवाद. आणि ज्यांचं या भरघोस कामामध्ये सहभाग आहे त्यांचं आपण विशेष कौतुक केलं त्याकरता देखील धन्यवाद. आणि आता आभार प्रदर्शित करतील श्री शेखर सिंग. आज सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी विविध विकास योजनाचे भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर यांचे शुभहस्ते आज सर्व कामांचं भूमिपूजन झालं. त्यांच्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सर, सरसन्मान्य मंत्रीगण, त्यांच्या मी माझ्या वतीने प्राधिकरणाच्या वतीने आभार व्यक्त करतो. याच्यासोबतच सरसन्मान्य आमदार आणि खासदार त्यांचा पण आभार व्यक्त करतो. सर्व साधू आखाड्याचे प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख आणि यांचा पण आभार व्यक्त करतो. विविध माध्यम प्रतिनिधी, पत्रकार बंधू या कार्यक्रमास प्रसिद्धी मिळाली त्यांचे आभार व्यक्त करतो. विशेष कार्यक्रमासाठी नाशिककर बंधू भगिनी मोठी संख्येने उपस्थित झाले, त्यांचासुद्धा या निमित्ताने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे परवानगीने भूमिपूजन समारंभ संपन्न झाला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करायचंच आहे.